नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। रायगडवाडी येथे आढळला शिवकालीन चुन्याचा घाणा। रॉयल रायगड प्रतिष्ठानच्या स्वच्छता मोहिमेची फलश्रुती। रॉयल रायगड प्रतिष्ठान या संस्थेने रायगडवाडी येथे राबवलेल्या स्वच्छता मोहिमेची फलश्रुती एका अनपेक्षित यशाने झाली आहे। या मोहिमेदरम्यान जमिनीखाली गाडला गेलेला सुस्थितीतील एक चुन्याचा घाणा आणि त्यात फिरणारे एक पूर्णाकृती चाक संस्थेच्या सदस्यांना आढळून आले। या अनपेक्षित अशा यशामुळे किल्ले रायगडच्या पायथ्यालाही मोठा ऐतिहासिक ठेवा असू शकतो याची खात्री निर्माण झाली आहे। रायगडवाडी येथील एका ऐतिहासिक जागेच्या सफाईचे काम या प्रतिष्ठानचे सदस्य करत होते। नाणे दरवाजाच्या खाली असलेल्या प्रदक्षिणा मार्गावरील आमरा येथे सफाईचे काम सुरू असताना हा घाणा आढळून आला। या घाण्यामुळे किल्ले रायगडच्या उभारणीत गडपायथ्याच्या गावांच्या योगदानावर प्रकाश पडणार आहे। जो घाणा आढळून आला आहे त्यामध्येच घाणा आणि तो चालवण्यासाठी सुस्थितीत असलेले दगडी चाक यांचा समावेश आहे। ते काळजीपूर्वक बाहेर काढण्यात आले। या स्वच्छता मोहिमेत श्रमदान मोहीम सर्वेश पवार, सूरज कदम, कर्तव्य जाधव, राकेश कवितिया, गौरव धोंडगे, सौरभ धोंडगे, अश्विनी मोरे, आदित्य कासारे, रोहन कदम, वरदान कदम, महेश कदम, वैभव सकपाळ, कुणाल निकम, विवेक कासारे, प्रेम सुतार, सुदेश सुतार, मयूर कदम, सूरज जाधव, शुभम जगताप, समीक्षा चव्हाण, प्रणाली निकम, हितेश जाधव, विनय धाडवे, निकिता खेडेकर, विशाल कदम, अनिकेत चोरगे, पंकज पवार, प्रथमेश पवार, शिवराज जंगम, स्वप्नील धोंडगे या सदस्यांनी सहभाग घेतला होता। सदर छायाचित्रांमध्ये दिसणाऱ्या चुन्याच्या घाण्याचा व्यासाचा आकार हा किमान 10 फुटी व्यास असलेला आहे असे दिसते। चुन्याचे घाणे म्हणजे गडाच्या बांधकामासाठी चुना तयार करण्याचे ठिकाण। किल्ल्यांवर चुन्याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात असे आणि तो करण्यासाठी हे घाणे घिरट्या घालण्याचे यंत्र वापरले जात असत। या घाण्यात चुन्याच्या दगडांना पाणी, गूळ आणि भाताचे तूस त्यांच्यासोबत मिसळून ते दगडी जात्याखाली फिरवले जायचे। त्यामुळे चुना मऊ आणि एकजीव होत असे। चुनखडीला पाण्यात मिसळून त्यात गूळ आणि भाताचे तूस टाकून ते दगडी जात्याखाली बैलांच्या मदतीने फिरवले जायचे। त्यामुळे चुना मऊ आणि एकजीव होऊन बांधकामासाठी योग्य होत असे। यापूर्वी रोहिडा, विसापूर आणि वसंतगड किल्ला यासारख्या किल्ल्यांवर शिवकालीन चुन्याचे घाणे आढळून आले आहेत असे डॉक्टर अजय धनावडे, पुरातत्व आणि इतिहास अभ्यासक यांनी सांगितले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटील सह तृप्ती भोईर, महाड।